कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असणार आहे आणि मजेतच राहायला पाहिजे. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा ज्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रॉकस्टार बँडची कॅबिन कशी बनवली ते सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला समजेल की आपण कॅबिनची बनावट जी आहे ती कशी केली. तर चला, व्हिडिओला कुठलाही वेळ न घालवता सुरुवात करू. आणि मित्रांनो, तुम्ही जर का तर आपल्या मित्रांनो, सर्वात चॅनलवरती पहिले नवीन तुम्हाला असाल तर फॉर्म लवकर शीटवर आपल्या गाडीच्या सबस्क्राईब साईड करा आकाराचा आणि एक लाईक डायग्राम तयार कमेंट करायचा आणि केल्याशिवाय जाऊ त्यानुसार तो नका मित्रांनो. डायग्राम आणि व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला कापून कमेंटमध्ये घ्यायचा आहे. नक्की सांगा. त्यानंतर चला मित्रांनो, दरवाजाचा भाग सुरू वेगळा करूया. करायचा आहे. त्यानंतर बंपरसाठी लागणारा अशा प्रकारे डिझाईन कापून घ्यायचा. मग मित्रांनो, 20.3 सेंटीमीटर लांबी आणि 3.4 सेंटीमीटर रुंदी असलेली एक फॉर्म शीटची पट्टी जी आहे ती घ्यायची आहे आणि कॅबिनच्या दोन्ही साईड पॅनलच्या मध्ये काही अशा प्रकारे फिट करायची. त्यानंतर आपल्या गाडीचा वरचा भाग बनवण्यासाठी मित्रांनो, 20.3 लांबी आणि 17.5 रुंदी असलेल्या फॉर्म शीटचा तुकडा जो आहे तो आपल्या साईड पॅनलच्या वरच्या भागाला अशा प्रकारे चिपकवून घ्या. त्यानंतर मित्रांनो, 21.2 सेंटीमीटर लांबी आणि 7 सेंटीमीटर रुंदी असलेला फॉर्म शीटचा तुकडा घ्यायचा आहे. त्याला काही अशा प्रकारे आपल्या गाडीच्या बंपर साईडला खालच्या बाजूने फिट करायचं आहे मित्रांनो, जसं मी ते बघा व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या गाडीच्या पुढच्या बाजूला ही अशा प्रकारे पट्टी लावायची शेताच्या खालच्या बाजूने आणि ह्या पट्टीची साईज आहे मित्रांनो 20.3 सेंटीमीटर बाय 1.5 सेंटीमीटर. त्यानंतर 21.2 आणि 3.4 सेंटीमीटर असलेली पट्टी घ्यायची आणि ते या पट्टी आपल्या कॅबिनच्या पुढच्या साईडला काही अशा प्रकारे फिक्स करायची. त्यानंतर मित्रांनो, 20.3 सेंटीमीटर आणि 4.2 सेंटीमीटर असलेली फॉर्म शीटचा तुकडे जे ते आपल्या कॅबिनच्या काही अशा खालच्या साईडला तुम्ही लावून घ्या. आणि व्हिडिओ पॉज करून बघा मित्रांनो, माप वगैरे सर्व गोष्टी पॉज करून बघा मी कशा प्रकारे माप घेतले. तसे एवढं सगळं झालं की काही खालच्या बाजूने असा कट मारायचा आहे, कारण आपली गाडी ट्रेचेसवर प्रॉपरली फिक्स झाली पाहिजे. तर बघा, आता आपली गाडी ट्रेचेसवर प्रॉपरली फिक्स होते, फक्त मागच्या बाजूने थोडा सपोर्ट द्यायचा आहे. यानंतर मित्रांनो, आपल्या गाडीला मागची बाजू फिल करून घ्यायची. 14.9 उंची असलेला आणि 20.3 लांबी असलेला फॉर्म शीटचा पीस आपल्या कॅबिनच्या मागच्या बाजूला लावून घ्या. त्यानंतर मित्रांनो, आपल्या कॅबिनची खिडकी जी आहे ती खिडकी बनवून घ्या. त्यानंतर आपल्या कॅबिनच्या टायर्सला बंफरसाठी असा पीस प्रॉपरली कट करून घ्या, जसा मी व्हिडिओमध्ये केला मित्रांनो. आणि मित्रांनो, व्हिडिओमध्ये मी खूप सारे माप जे ते अंदाजपंचे घेतलेले. मला गाडीला कसं योग्य वाटते, मी गाडी पहिले ऑब्झर्व करून घेतो, त्यानंतर गाडीला कसं फेस टू फेस बसू शकतं त्यानुसार मी अंदाजे माप पण घेतो. तर मित्रांनो, काही गोष्टी मी माप घेऊन करतो आणि काही विदाऊट मॅपिंगचा असतात. तर आणि इथं मित्रांनो, बाजूची साईड पॅनल बनवायला हे बाजूच्या साईडचा आकाराचं डिझाईन द्यायला मी वरतून एक एक्स्ट्रा तुकडा त्या फॉर्म शीटला चिपकवला आणि मधला तुकडा त्या डिझाईनप्रमाणे कापून घेतलेला आहे. त्यानंतर आपली कॅबिन काही अशी दिसते मित्रांनो. एवढं सगळं झालं ना मित्रांनो, मस्तपैकी आपल्या गाडीला पुट्टीचा एक हात मारा. जिथं जिथं आपल्याला डेंट वगैरे असं जिथं जिथं जास्त कट झालेलं डेंट पडलेलं त्या ठिकाणी मस्तपैकी पुट्टी लावून घ्या. नंतर पुट्टी वाळल्या पुट्टीला प्रॉपरली घसून घ्या आणि दरवाजासाठी फॉर्म शीटचा एक्स्ट्राचा तुकडा कट करून घ्या मित्रांनो. त्या तुकड्याला दरवाजावर काही अशा प्रकारे फिक्स करा. मस्त त्याला कापून आकार द्या आणि त्यावर पुट्टी लावून त्याला मस्तपैकी फिनिशिंग द्या मित्रांनो. बंपरचा व्हिडिओ जो आहे तो बनवला गेला नाहीये, कारण खूप साऱ्या कमेंट होत्या गाडी लवकर बनवा, त्यामुळे गाडी लवकर बनवायच्या नादामध्ये आपला बंपरचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही. सो आपली कॅबिन आता इथपर्यंत झाली. आता मस्तपैकी त्याला वाळू द्या, फिनिशिंग द्या आणि कलरिंग करून घ्या मित्रांनो. त्यानंतर दरवाजे पण त्याला फिक्स करून घ्या. मला माहिती आहे याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन नाही आहे, पण तरी माझ्याकडे जेवढ्या क्लिप्स होत्या मी त्या टाकलेल्या आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला? जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्त आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो, कारण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता पण लाईक करत नाही. आणि आपले चॅनल जर असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपले चॅनल पण जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर कॅबिन कशी वाटली आपल्या बँडची ती कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण खूप मेहनत लागली कॅबिन बनवायला मित्रांनो. मला 2 दिवस फक्त कॅबिन बनवायला लागले आणि पुट्टी वगैरे मारून पूर्ण आपण कॅबिन ओके करतो. तर चला मित्रांनो, मी भेटतो तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय महाराष्ट्र, जय शिवराय.